असता सोबती जग जिंकू आपण, असता सोबती खेळ खेळू आपण। तू चमकत राहा त्या हिऱ्यासारखा, तू चमकत राहा त्या हिऱ्यासारखा। मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा। मित्रांनो, बराच दिवस झाला तुमच्यासोबत बोललो नाही, म्हणलं आज निवांत वेळ आहे, आत्ता जरा बोलावं। सोन्या बोलतोय, मोठा सोन्या, 50-50 नंबरवाला। अहो, आपल्या सगळ्यांचा लाडका बकासूर आता लय भारी पळतोय, सगळीकडे त्याचं नाव होतंय, ते बघून मन भरून येतंय। एक काळ आम्ही दोघे एकत्र पळालो होतो, तो काळ आठवतो, एकदम सोनेरी काळ होता तो। काय पळाली होती आमची गाडी, सगळ्या महाराष्ट्राने डोक्यावर घेतलेली आमची जोडी। आता माझ्या पायाने पळता येत नाही, म्हणून म्हणलं माझ्या भावाला एक पत्र तरी लिहावं। आणि लोक म्हणतायत की सोन्याचा पट्ट्या आता बैलगाडी क्षेत्रात धुमाकूळ घालतोय, ते बघून मला लय आनंद झाला। सरपंच, कसा आहेस वागा, तब्येत पाणी काय म्हणत्या? अरे बराच दिवस झालं आपण भेटलो पण नाही आणि बोललो पण नाही, म्हणलं जरा तुझी विचारपूस करावी। हे लोकांचं सगळं बघून आणि ऐकून असं वाटतंय की अरे सरपंच, तुझ्या आयुष्याचं खरं सार्थक झालं। हे सगळं बघून ना मला तो दिवस आठवतो बघ। आता तू म्हणशील कुठला? अरे तोच पुसेगाव हिंद केसरीचा, तो ऐतिहासिक क्षण आठवतो बघ। सगळं काही व्यवस्थित जुळून आलं होतं आणि आपला पैरा झाला होता, आणि त्याच मैदानात आपण पुसेगाव हिंद केसरी झालो, आणि आपण तिथं 1 नंबर सुद्धा केला होता। अजून पण पळीन र तुझ्यासोबत, पण काय करणार र सरपंच, पायच साथ देत नाही बघ। अरे लय बेकार त्रास होतोय। जयेशदादानं सुद्धा खूप प्रयत्न केलं, पण काय उपयोग नाही झाला। बाबळीच्या काट्यासारखा लसतोय र तो पाय, कित्येक तास असा वर उचलून धरतोय बघ तो पाय। सरपंच, तुला एक सांगू का, माझ्या कायम शुभेच्छा असतील बघ तुझ्यासोबत। असाच पळ, खूप मोठा हो, हा सोन्या कायम तुझ्यासोबत उभा असणार बघ, असा शब्द देतो। अजून एक सांगतो, मुंबईला कधी आलास तर नक्की मला भेटायला ये। मानलं पाहिजे गाड्या तुला, तुला आणि तुझ्या जिद्दीला सुद्धा। एका वर्षात 7 वेळा हिंद केसरी झालास, अभिमान वाटतो बघ तुझा। मूर्ती लहान पण कीर्ती महान, असं तुझ्याकडे बघितल्यावर वाटतं बघ। तुझ्याविषयी बोलावं तेवढं कमीच आहे। आणि हो, तुला अजून एक गोष्ट सांगायची आहे, माझ्या तालमीत अजून पैलवान तयार करायचं काम चालू आहे बघ, आणि ते झालेत पण। सगळीच बैलं आता चांगली पळत आहेत। 50-50चा ब्रँड आम्ही सगळ्या भावांनी जपला बघ, देशभरात गाजवला सुद्धा। आता हे नवीन पैलवान सुद्धा तसंच नाव करतात बघ। आपली आणि माझ्या सगळ्या पैलवानांची मैत्री ही अशीच निरंतर राहील, असा शब्द देतो। आणि हा शब्द मनात नाही बरं का वागा, जास्त नाही, पण एकच बोलेल, हात दोस्तीचा बळकट तिथं कशाचं संकट, हात दोस्तीचा बळकट तिथं कशाचं संकट। काळजी घे, कुठं जास्त बाहेर नसतो बघ आता मी, त्याच्यामुळे तुला पत्रच लिहिता येईल। आणि हो, एकदा ये नक्की सोनार पाड्याला, भेटू लवकरच। तुझा लाडका सोन्या।